मी आनंदराव वायकर, सरचिटणीस अहिल्यानगर महानगरपालिका कामगार युनियन। आम्ही म्हणजे 3 दिवसापासून या ठिकाणी आयुक्तांच्या दालनासमोर धरणे आंदोलन सुरू केलेलं होतं। विषय एवढाच होता की 2 महिने भरलेले असूनसुद्धा महानगरपालिकेतील परमनंट कामगार, हंगामी कामगार म्हणजे रोजंदारी कामगार आणि सेवानिवृत्त यांचं कोणाचेही पगार न झाल्यामुळं, पेन्शन न झाल्यामुळं आम्ही बेमुदत आंदोलनाची हाक दिलेली होती। 2 महिने झाले का? 2 महिने म्हणजे आता फेब्रुवारीचा आज होईल आणि मार्चचा तर अजून भरलेला आहे, तरी आम्हाला पगार नाहीत, पेन्शन नाहीत। सगळ्यांची एकतर सणासुदीचा काळ होता, ह्या काळामध्ये खूप वाताहत झाली। कामगारांना रोजीरोटीचा प्रश्न तयार झालेला आहे, पुन्हा कामावर जायचं। ह्या सगळ्या घटना चालू असताना आम्ही आंदोलन सुरू केलं। पण या सगळ्यामागं जसं महापालिकेचं प्रशासन म्हणून त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचा याच्यामध्ये खऱ्या अर्थाने दोष आहे। जे LBTचं अनुदान महापालिकेला येतं, ते अनुदान GST पोटी आपल्याला दिलं जातं आणि ते अनुदान दर 11.5 कोटीचं साधारणपणे दर महिन्याला आपल्याला प्राप्त होतं। आणि त्या अनुदानामध्ये GR काढताना गव्हर्नमेंटनी 5 तारखेच्या आत ते अनुदान नगरपालिकांना द्यायचं आहे। महाराष्ट्रातल्या कोणत्याही महानगरपालिकेला म्हणजे ड वर्ग महानगरनं ते अनुदान अद्याप रिलीज केलेलं नाही। ते पण आलेत ना, ते पण राहिले त्याच्यातच, म्हणजे ते कोणालाच ते अनुदान पण ब वर्ग आणि त्या ज्या मोठ्या नगरपालिका आहेत, त्या महानगरपालिका आहेत, त्या सक्षम असल्यामुळे ते पगार करतात। त्यांचं काय त्या LBTच्या अनुदानावर अवलंबून राहत नाही, पण ड वर्ग मात्र पूर्णपणानं त्याच्यावर अवलंबून आहेत। म्हणजे महाराष्ट्रातल्या टोटल नगरपालिकांचं अनुदान तर आलंच नाही। हे काय पगारापोटी अनुदान देत नाहीत, LBT पोटी अनुदान देतात। आणि महानगरपालिकांनी प्रत्येकाने ठरवलं की चला इथून पुढं आपण जे अनुदान येईन त्यातून पहिले पगाराला फर्स्ट प्रायोरिटी करू। तसं युनियनने महापालिकेबरोबर करार करून ती पद्धत चालू ठेवलेली। त्यामुळं दर महिन्याला अनुदान आलं की पगार होतो। आत्ता झाली अशी परिस्थिती की 2 महिने झालं पगार नाही, पेन्शन नाही, त्यामुळे लोकांची वाताहत झाली। म्हणून आम्ही बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं आणि आयुक्तांनी याच्यामध्ये चांगली मध्यस्थी केली की जे काही वसुलीतून पैसे आलेले आहेत किंवा इतर काही पैसे जमा झालेले आहेत त्यातून पहिलं कामगारांचं तुम्हाला असं वाटत नाही की ही वेळ येऊच द्यायला नाही पाहिजे होती? ही वेळ येऊ द्यायची नाही, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, आमची तीच मानसिकता आहे। त्याच्यामुळंच आम्ही आज सोमवारची वाट पाहणार होतो। आज सगळे ऑफिसेस बंद केलेले होते सकाळी आणि उद्यापासून सफाई कामगारांसह अत्यावश्यक सेवाही बंद करणार होतो, असे आम्ही न्यूज दिलेली होती। कामगारांमध्ये तसे मेसेज गेलेले होते। आयुक्त साहेबांनी रात्री मध्यस्थी केली आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आज मी एक पगार पाठवतो आणि आज जर LBTचं अनुदान आलं तर राहिलेले पगार, पेन्शन सगळ्यांची आज संध्याकाळपर्यंत जाईल। पण आत्ता त्यांनी RTGSनी पगार काही पाठवलेले आहेत, म्हणजे मोठा जवळजवळ 90% कामगारांचे पगार बडोदा बँकेने जर अभ्यास केला तर तुम्हाला असं जाणवत असेल, तुम्ही अनेक वर्षापासून युनियनचं काम करता, की अशा प्रकारची नामुष्की जी आहे ती आपल्या महानगरपालिकेवरती नेहमीच येत असते। तर यातून काहीतरी ठोस मार्ग काढला पाहिजे ना। ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ग्रँट वाढली पाहिजे LBTची। आणि दुसरा विषय जो आहे तो जो काही नगर शहर किंवा प्रत्येक महानगरपालिका, नुसतं नगरचंच नाही साहेब, ह्याच्यामध्ये राज्यातल्या ज्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, त्याच्यामध्ये जे काही नवीन हे होतं दर 10 वर्षातून, 5 वर्षातून, 4 वर्षातून रिव्हिजन केलं जातं। अहमदनगरचं रिव्हिजन तर 23 वर्ष झालं नाही आणि रिव्हिजन जर केलं आत्ता तर रिव्हिजनचे आता बिलं यायला लागलेत। त्याचं झोनल ऑफिसेसला तक्रार निवारण चालू आहे त्याच्यातून। पण आत्ता जे काही पदाधिकारी आहेत, काही सगळेच पदाधिकारी किंवा सगळेच नगरसेवक बोलत नाहीत, त्यांच्यामध्ये अशी मानसिकता आहे की ही पर्सेंटेजनी कमी करा, पाणीपट्टे 25% कमी करा, वसुली घरपट्टी आता नवीन 25 वर्षामध्ये इतकी नवीन मालमत्ता तयार झाल्या त्याची चर्चा आहे बाजारामध्ये, नागरिकांमध्ये, की आजूबाजूच्या शहरांवर जर नजर मारली आपण तर 25 वर्ष 30 पाणीपट्टी आणि 30 घरपट्टी असणं म्हणजे हे आपल्या दृष्टीने देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे। त्याच्यामध्ये जर का अगदी थोडासा जर का आपण वाढ केली तरी पण विरोध केल्यानंतर ही एक अविचारी गोष्ट आहे की त्याला विरोध करणं। कारण जर आपल्या महानगरपालिकेला उत्पन्नाचे स्रोत कमी असतील आणि आपल्याला कायम सरकारच्या अनुदानावर जर अवलंबून राहावं लागत असेल तर आपल्या महानगरपालिकेने स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत वाढवले पाहिजेत ना। आणि जी काही 250 कोटी रुपयाच्या घरामध्ये थकबाकी आहे ती पण वसुली केली पाहिजे। आम्ही पिढ्यानं पिढ्या, माझी तर दुसरी पिढी चालू झाली आहे या ठिकाणी, मी पिढ्यानं पिढ्या ही थकबाकीच ऐकत आलेलो आहे। तर अशा वेळेस महानगरपालिकेला चांगले कडक असे
अधिकार दिलेले असूनही या वसुलीच्या बाबत अजिबात पावलं उचलली जात नाही. 250 कोटी रुपये ही काही छोटी रक्कम नाही. तर त्याच्यामुळे याच्यासाठी पावलं उचलले जात नाहीत. याच्याविषयी तुम्ही काय बोलता? याच्या बाबतीत आता आमचं मत ठाम आहे की जी काही नवीन रिव्हिजन झालेले आहे त्याच्याप्रमाणे घरपट्टी आली पाहिजे, पाणीपट्टी त्याप्रमाणे मिळाली पाहिजे आणि नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये नागरिकांचा कमी विरोध आहे. पदाधिकारी आणि काही नगरसेवकच याच्यामध्ये जास्त ॲक्टिव्ह आहेत की ते कमी करा. कारण काहींनी इलेक्शनच्या वेळेसच आम्ही घरपट्टी कमी करू, पाणीपट्टी कमी करू अशा खोटी आश्वासनं दिल्यामुळं ते जास्त हे झालेले. आत्ता जर पाहिलं महानगरपालिकेमध्ये साधारण 322 कोटीची थकीत देणी, 322 कोटी थकीत देणी आहे. त्याच्यामध्ये पगारापासून कॉन्ट्रॅक्टरची बिलं असतील, लाईट बिल असेल, इतर सर्व फरक असतील कामगारांचे 322 कोटी, त्याच्या पुढं लाखात काय रक्कम. तर ही एवढी रक्कम पालिका कशी देऊ शकते? त्याच्या मागं ठोस महापालिकेने आपलं स्वतःचं उत्पन्न वाढवलं पाहिजे, शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहिलं नाही पाहिजे अशी आमची मानसिकता आहे. त्या पद्धतीने जर त्यांनी काय आता जनरल बोर्ड नवीन घेतलं, या जनरल बोर्डात ते काही करू शकत नाही कारण बजेटेड जनरल बोर्ड होतं. पुन्हा जर स्वतंत्र बोर्ड घेतलं आणि त्याच्यात जर काही घरपट्टी पाणीपट्टी काही कमी करायचा प्रश्न आला किंवा वसुली कमी करा, हे करा, ते असं जर झालं तर आम्ही याच्या संदर्भात हायकोर्टामध्ये लिटिगेशन करणार आहोत संघटनेच्या वतीने. आणि एक युनियन म्हणून ही संस्था टिकली पाहिजे, ह्या संस्थेचं अस्तित्व राहिलं पाहिजे. आणि जर कुणी काही असं त्याच्यामध्ये विरोधाभास करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे किंवा त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमधून गेलं पाहिजे. कारण आता एक विषय असा आहे, सहकार खात्यामध्ये खूप स्ट्रिक्ट केलं आहे शासनानं. तिथं जर काही केलं असं उलटं सुलटं संस्थेच्या विरोधात तर संचालकांची वैयक्तिक प्रॉपर्ट्या जप्त करतात आणि सील करतात. तशी परिस्थिती इथं यावी अशी आमची युनियनची मागणी आहे. आपली लोकशाही ही अशी दुतोंडी असल्यामुळं असं होऊ शकत नाही आपल्याकडे. आणि त्याचाच फायदा घेऊन लोकप्रतिनिधी याचा गैरफायदा घेतात. दुसरा विषय असा महत्त्वाचा होता की आपल्याला कर्मचारी भरतीला परवानगी मिळत नाही कारण आपला प्रशासकीय खर्च जास्त आहे. बरोबर आहे. तो तर काही वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या आटोक्यात येत नाही. मग जर का नवीन प्रशासकीय भरती होत नाही तर तुम्ही जे काही कर्मचारी आहात, एकेका माणसाला याचा पण अतिरिक्त भार, त्याचा पण अतिरिक्त भार, त्याचा पण प्रभारी अधिकारी, याच्यामुळे आपण आपल्या जनतेला योग्य पद्धतीने सर्व्हिस देऊ शकत नाही. तर याबाबत कुठलाच लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही. आणि त्या सभागृहामध्ये ज्या गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे त्या गोष्टींवर चर्चा होण्याच्या ऐवजी कुत्रे, मांजरं, गुरं, ढोरं हे पाडायचं, ते धरायचं, ते स्मारक हे याच्यावरती जे काही वेळ जातो आणि ते वेळ गेल्यानंतर वेळ संपला म्हणून ती सभा आटोपती घेतली जाते. तर याचा अर्थ या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या बाबत कुणालाच आस्था राहिलेली नाही का? कर्मचाऱ्यांना सुद्धा आणि लोकप्रतिनिधींना. कर्मचाऱ्यांना आस्था आहे. कर्मचारी कामच करतात. कर्मचारी काम करतात म्हणून आरोग्यासारख्या पहाटे 5 वाजता जाणारा कर्मचारीच्या जोरावर 6-6 कोटीचं केंद्राकडून 11 कोटी, मागच्या वर्षी ह्या वर्षी 11 कोटीचं बक्षीस मिळालं. स्वच्छता इतकी चांगली केली जाते तरी आमच्या कामगारांवर ठपका ठेवला जातो. कामगार कामं करत नाहीत. ही वास्तविक पाहता खूप चांगलं प्रशासन आहे म्हणून पण एक बक्षीस मिळालेलं आहे. हा, ते सगळं चांगलंच आहे ना. इथं महापालिकांमध्ये सगळंच चांगलं आहे, सगळं आभार. कारण ज्याचं चांगलं आहे त्याला काहीच कमी नाही. पण जे काय कष्ट करणार आहेत, जो कष्ट करणारा वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, त्याचे मात्र आतुनात हाल आहे. आणि हे जर सुधारायचं असेल तर पालिकेने स्वतःचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. आणि स्वतःचे उत्पन्न वाढवायचे 2-3 सोर्स आहेत. त्यातले सगळ्यात महत्त्वाचं नवीन ज्या काय प्रॉपर्ट्या झाल्यात 25 वर्षात त्याची जर रिकव्हरी केली आणि त्याच्याप्रमाणे जर घरपट्टी आकारली तर ही 322 कोटीचं जे काही थकीत देणं आहे ते कुठंतरी आटोक्यात येईल. कामगारांचे मेले तरी त्यांना फरकाचे पैसे भेटत नाहीत. 5व्या वेतन आयोगाचे पैसे राहिले, 6व्याचे राहिलेत आणि आता 7वा आम्हाला लागू केला आहे. तो केवळ मागा जो तुम्ही मुद्दा मांडला की तुमचं जे काय आस्थापना खर्च आहे, या आस्थापना खर्चामध्ये सुद्धा सगळी खिचडी केली जाते. सगळा खर्च त्याच्यात दाखवला. आस्थापना खर्च म्हणजे कामगारांना, कर्मचाऱ्यांना होणारा खर्च तो आला पाहिजे. पण तसं होत नाही. त्याच्यामध्ये सगळे खात्याचे खर्च टाकला जातो आणि मग तो आस्थापना खर्च वाढला जातो. आणि आस्थापना खर्च वाढल्यामुळं नवीन भरती होत नाही. एका कामगार कर्मचाऱ्याला 4-4 विभाग सांभाळावे लागतात. ते विभाग सांभाळत असताना तो त्या कामाला किंवा त्या पदाला न्याय देऊ शकत नाही. आमची तर मागणी की प्रत्येक पद एकच ठेवा, सगळ्यांना प्रमोशन द्या. प्रमोशनसुद्धा 2-2, 3-3 वर्ष दिलं जात नाही. आणि प्रमोशन दिलं मग पगार वाढतो. पगार जर वाढला तर त्याची थकबाकी 10-10 वर्ष दिली जात नाही. ही महापालिकेची अशी रीत आहे. ह्याच्यात कुठंतरी
स्वयंघोषित झालं पाहिजे, इथं कुठंतरी स्वतःचं उत्पन्न तयार झालं पाहिजे, त्यातूनच हे प्रश्न सुटतील. अन्यथा जर स्वतःचं उत्पन्न तयार नाही झालं तर ह्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आपल्या नागरिकांनाही तोंड द्यावं लागेल आणि सगळ्यांना जिथून पुढं ते दिवाबत्तीसुद्धा करता येणार नाही. जर नागरिकांनी ह्या जर सगळ्याला विरोध केला तर दिवाबत्तीसारखा महत्त्वाचा इश्यूसुद्धा आपल्याला महापालिकेला यापुढे देता येणार नाही. पगार तर त्याच्या पुढची बाब आहे. युनियनसारखा विषय आपल्या लोकशाहीमध्ये याच्यासाठीच अस्तित्वात आला आहे की लोकप्रतिनिधींचा कर्मचाऱ्यांवर दबाव असण्यापेक्षा मला असं वाटतं की कर्मचाऱ्याच्या युनियनचा लोकप्रतिनिधींवर दबाव असायला पाहिजे. कारण का? बरोबर आहे ना. तर कारण का तर जर का तुम्हाला एकेका माणसाला 4-4 विभाग सांभाळायला लागतात कारण का तुमच्याकडे अपुरं मनुष्यबळ आहे. या संदर्भात कित्येक सत्ताधारी आले आणि गेले, परंतु कोणालाच त्याबाबत आस्था वाटलेली नाही, कोणालाच यश पण आलं नाही अभ्यास नसल्यामुळे. कारण का तर नवीन जी काही भरती आहे आपल्याकडे एवढ्या मोठ्या याच्यामध्ये माझ्या अंदाजाने आपल्याकडे 2300 का 2400 कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि वास्तविक ती 1100-1000 अशा कर्मचाऱ्यांवर भागवली जाते आणि उरलेली गरज ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने वापरली जाते. तर अशा वेळेस तुमच्यासारख्या युनियननी आवाज उठवून थेट वरपर्यंत याचा पाठपुरावा करायला हवा. पाठपुरावा चालू आहे, सगळं चालू आहे. 2800 कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर आहे, प्रतिबंध पण इथं 1500-1600 कर्मचाऱ्यांना 1100 कर्मचाऱ्यांना काही वस्तुस्थिती, कारण नवीन भरती होत नाही. तरी आम्ही हायकोर्टात जाऊन आत्ता जवळजवळ 250-300 कर्मचारी सफाईचे भरून घेतलेत. 20-20 वर्षे त्यांना नोकरी मिळाली, ते आता नोकरीत आलेले आहेत आणि त्याचाही ते आम्हाला सांगतात की त्याचाही भार आता वाढला आहे. ह्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा कामगारांना त्रास होतो आहे. त्यांचे पगार वेळेवर झाले पाहिजे हीच आमच्या युनियनची मानसिकता आहे आणि वेळेवर पगार झाले, बाकीचे सगळे जर खर्च आटोक्यात आले तरच ह्याला कुठंतरी न्याय मिळेल. अच्छा, आता मग आजच्या आंदोलनाचा नेमका निर्णय काय झाला? आज कामगारांचे पगार आत्ता जे काही पैसे जमा होते पालिकेत 3 दिवसामध्ये त्यांनी काही कुठं पैसे पाठवले नव्हते वसुलीचे आणि इतर काही जे जमा झाले त्यातून आज बँकांचे पगार पाठवलेत रेग्युलर कर्मचाऱ्यांचे. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी सफाई कामगारांना दिली, पण बऱ्यापैकी आज जवळजवळ आणि दुपारनंतर स्थगित केले थोडक्यात आंदोलन. हो, आंदोलन स्थगित केलं आहे आणि ह्याच्यानंतर तसं आयुक्तांशी चर्चा झाली, आमची बैठक झाली, त्याच्यानंतरच हे आंदोलन स्थगित केले. आज पगार गेलेत. आज जर दुपारपर्यंत आज येण्याची शक्यता त्यांनी सांगितली, बोलणं झालं मंत्रालय पातळीवर त्यांचं आज की, आणि जर आला नव्हता तर आम्ही बाकीचं सगळं देऊन टाकतो. धन्यवाद. तुम्ही आंदोलन स्थगित केलं त्याबद्दल पण अहिल्यानगरच्या नागरिकांकडून धन्यवाद. परंतु अशी परिस्थिती वारंवार उद्भवू नये यावर नामुष्कीची यासाठी तुमच्यासारख्या लोकांनी कार्यरत राहावं. धन्यवाद.